काकडीचे घावन करण्यासाठी लागणारं साहित्य 2 ते 3 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा, काकड्या, 1 कप तांदळाचं पीठ, पाव कप बारीक रवा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तेल, लसूण, हिरव्या मिरच्या, जिरं, ओवा वाटून घेत याचा ठेचा तयार करायचा। आता काकड्यांची सालं काढून घेत काकड्या किसून घ्यायच्या। आता तांदळाच्या पिठात रवा, ठेचा, कोथिंबीर, मीठ आणि किसलेली काकडी मिसळून घेत यात थोडं पाणी घालायचं आणि याचं सरसरीत पीठ तयार करायचं आणि मुरवून घ्यायचं। आता तव्याला तेल लावत पुसून घेत यावर काकडीचं घावन घालायचं आणि झाकण ठेवत खमंग भाजून घ्यायचं। झालं आपलं काकडीचं घावन तयार। तर हे काकडीचं घावन आहे ना, अतिशय पटकन बनवून तयार होतं, रुचकर लागतं आणि डब्याला किंवा एरवी दरवी खाण्यासाठी एक वेगळा आणि भन्नाट आणि पारंपरिक पदार्थ आहे। तर अर्थातच एक छोटंसं वाटण तयार करतोय, ते मस्त असं चटपटीत लागण्यासाठी लसूण पाकळ्या घ्यायच्या, 2 ते 3 लसूण पाकळ्या, यामध्ये घालूयात हिरव्या मिरच्या, जिरं आणि ओवा आणि हे छान कुटून ठेचून याचा ठेचा तयार करायचा। आणि हा ठेचा आता इथे बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकाल छान झालेला आहे, ओबडधोबडच आहे, असाच आपल्याला तयार करून घ्यायचा। आणि आता इथे मी घेतलेल्या आहेत 2 काकड्या। काकड्या आधी साल काढून घेऊयात। यामध्ये ना तवसा वापरला तरी चालेल, म्हणजे हिरवी काकडी जी असते त्याचीही घावणं खूप छान रुचकर लागतात। आता काकडी खिसून घेऊयात। आता इथे घेतलेलं मी आहे तांदळाचं पीठ। 1 कप तांदळाचं पीठ असेल तर त्यामध्ये आपण घालतोय पाव कप बारीक रवा, त्याचबरोबर हा ठेचा जो आपण तयार करून घेतलेला आहे, खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि ही काकडी जी आपण खिसून घेतली। त्यामध्ये भरपूर मॉइश्चर किंवा पाणी असतं, त्या पाण्यासकट ही काकडी आपण इथे वापरणार आहोत। आणि आधी आहे ना असंच हे आपण हातानेच एकजीव करून घेऊयात, कालवून घेऊयात। बेसिकली हवं असेल तर चमच्याचा वापर केला तरी काही हरकत नाही। काकडीतलं जे मॉइश्चर आहे त्यामध्ये हे पीठ आपण चांगलं मळून घेऊयात। आणि आता हे आधी हाताने कालवून घेतलं की यामध्ये पाणी घालूयात आणि मस्त असं सरसरीत पीठ तयार करून घ्यायचं। तर हे व्यवस्थित एकजीव झालं की एक 10 मिनिटं हे मुरण्यासाठी ठेवूयात, कारण यामध्ये आपण घातलेला आहे रवा। रवा छान मुरेपर्यंत वाट बघूया। पीठ छान मुरलेलं आहे। आता आपण हे काकडीची घावणं बनवायला सुरुवात करूयात। तवा गरम करायला ठेवला, यामध्ये घालूयात तेल आणि तेल व्यवस्थित आहे ना टिश्यूने स्प्रेड करून घेऊयात। आणि हे जे आपण घावणाचं पीठ तयार करून घेतलंय यालाही एकदा खूप छान असा व्यवस्थित स्टर द्यायचा, मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ते छान एकसारखं स्प्रेड होईल आणि एकजीव होईल। पळीभर हे मिश्रण घ्यायचं, तव्याच्या मध्यभागी घालून घ्यायचं आणि स्प्रेड करायचं। झाकण ठेवूयात आणि एक 30 सेकंद फक्त झाकण ठेवून भाजायचं। 30 सेकंद झाली, झाकण काढायचं आणि हे असंच खरपूस खमंग भाजून घेऊयात। एक बाजूने छान असं भाजून झालं की कालथा घ्यायचा। वाह, क्या बात आहे, मस्त रंग आलेला आहे, जाळी देखील सुरेख आलेली आहे आणि खमंग असा सुवास दरवळलेला आहे। आता हे वरची बाजू पण छान खमंग खरपूस भाजून घेऊयात। दोनही बाजूने खमंग भाजून झालेलं आहे। आता हे काकडीचं घावन आपण काढूयात एकाच जाळीवर। लगेच सर्व करणार असाल तर हे असं जाळीवर काढायची गरज नाहीये, डायरेक्ट सर्व करू शकता, असंच खाऊ शकता। काकडी आहे, यामध्ये ठेचा घातलेला आहे, किंवा एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता, कुठल्याही तुमच्या आवडीच्या